हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज मी बनवली होती इडली. मी आज इन्स्टंट इडलीची रेसिपी घेऊन आलेली आहे. या इडलीसाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजवण्याची गरज नाही आणि तासनतास वाट बघायचीही गरज नाही. एकदम इन्स्टंट अशी मस्त कापसासारखी मऊसूत आणि टेस्टी रेसिपी घेऊन आली. बघू शकता तुम्ही आपली इडली किती सॉफ्ट झालेली आहे. ही इडली खूप वेळ अशीच मऊसूत राहते. रवा इडलीसारखी थोडीही कोरडी पडत नाही आणि एकदम टेस्टी लागते. आणि चटणीची ही रेसिपी खूप सोपी आणि युनिक आहे. आणि ह्या इडली बनवण्यासाठी मी इथं मेजरिंग कपनं 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ बनवणं एकदम सोपं आहे. तांदूळ धुवायचे, स्वच्छ उन्हामध्ये किंवा घरामध्ये कोरडे करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथं अर्धा कप दही घेतलेला आहे. तर दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, फ्रेश दही वापरायचं. याने टेस्ट खूप छान येते. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण एक पाऊण कप पाणी ॲड करतोय. पाणी ॲड करायचं आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव करायचं आहे आपल्याला. तर आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. तर बघू शकता छान असं आपलं जे इडलीचं बॅटर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे हे पीठ. तर आता आपल्याला याला एक 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वापरणारं दुसरे इन्ग्रेडियंट म्हणजे पोहे. पोह्यानं आपली इडली एकदम सॉफ्ट होते. मी इथं अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि 10 मिनटं रेस्टला ठेवायचं. तर इथं चटणी बनवण्यासाठी मी 1/3 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यावर 1 चमचा तेल सोडलं आणि याला आपल्याला मंद आचेवर छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं छान भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 1/4 कप आपण फुटाणे डाळ ॲड करतोय. कुठे कुठे याला डाळवं असेही म्हणतात. तर ही आपण डाळ ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि 1-2 मिनटं आपल्याला मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे. 2 मिनटं भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करून हे आपण थंड व्हायला ठेवूयात. थंड झाल्यानंतर शेंगदाणे व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये 1 हिरवी मिरची जी थोडीशी तिखट आहे म्हणून 1 वापरलेली आहे. थोडंसं चिंचेचा तुकडा वापरलेला आहे. अर्धा चमचा मीठ चवीनुसार ॲड करा आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण मी पाणी थोडं थोडं वापरून मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही इथं चेक करू शकता. इतपत आपल्याला ही पातळ चटणी बनवायची आहे. तडक्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालायची आहे. आपला तडका तयार झालेला आहे. आपण बनवलेल्या मिश्रणावर तडका टाकून घ्यायचा आहे. तर अशी एकदा चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टेस्टला छान लागते आणि एकदम सिंपल साधी आहे. जेव्हा आपल्या घरी खोबरं नसेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची आणि डाळव्याची चटणी बनवू शकता. टेस्टला एकदम भारी लागते. जशी बाहेर मिळते तशी लागते. 10 मिनिटांनी आपले पोहे छान फुगलेले आहेत. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण पोहे छान धुतले होते त्याच्यामुळे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासोबतही वापरला तरी चालू शकतं. पोहे व्यवस्थित बारीक झालेले आहेत. अशी त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि एक काळजी घ्यायची, पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही. कारण आपण हे आपल्या तांदळाच्या पिठामध्येही पाणी घातलं होतं. तर 10 मिनिटांनी बघू शकता मस्त असं आपलं तांदळाचं पीठही छान फुगलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे आपण पोह्याचं मिश्रण केलं होतं, बारीक केलं होतं पोहे, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने तुम्ही एकाच साईडून चमचा जर फिरवला तर व्यवस्थित आपलं मिश्रण एकजीव होतं. मिश्रण एकजीव झालंय. आता याच्यामध्ये लहान चमच्याने 1 चमचा मीठ टाकलेलं आहे मी. त्यानंतर छान जाळीदारपणा येण्यासाठी
आणि आपलं पीठ आपण फुगवून घेतलेलं आहे, आंबवलेलं नाही आहे, म्हणून मी इथं अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. तुम्ही सोडाऐवजी इथं इनोही वापरू शकता. तर हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडने ह्याला मिक्स करायचं म्हणजे छान जाळीदारपणा येतो. सोडा व्यवस्थित सगळ्या बॅटरमध्ये मिक्स झाला की तरच आपली इडली छान फुलणार आहेत. सो हे 1-2 मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर व्यवस्थित मिक्स झाले. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. इडलीच्या बॅटर इतकंच ते पातळ ठेवायचं आहे. तर मी ते इडलीचं पात्र ग्रीस करून घेतलं आहे तेलाने आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे. इथे इडलीच्या पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, कारण पाणी उकळल्याशिवाय आपण इडली ठेवायची नाही, नाहीतर त्याला हवी तशी जाळी येत नाही. सर्व इडलीच्या प्लेट्स ठेवून 10 मिनटं इथं छान वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी अशी आपली इडली तयार झालेली, एकदम मऊसूत अशी आपली इडली होते. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. त्यानंतर आम्ही गेलो गणपती बघायला. काल गणपती विसर्जन होतं. विसर्जनासाठी बाप्पांना बाहेर काढण्यात येत होतं. खूप वाईट वाटत होतं. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या जीवाला. खरंच अक्षरशः तशीच अवस्था झाली होती काही. इथे गरबा चालू होता. गुजरात आणि म्हणल्यावर गरबा तर झालाच पाहिजे.